सभापती नव्हतो, मी सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा, आणि असंच मनात आलं गारपीट झाली, आपल्या तालुक्यात नुकसान झालं लोकांचं, आपण जाऊन काही गावाला भेटी दिल्या पाहिजे. आमच्याकडे 20 गावात गारपीट झाली होती, 20 गावात गारपीट झाली होती. मी सकाळीच मोटरसायकल काढली आणि 20 गावात एका गावात गेलो. आता गारपीट झाली ते पाहायला कोणीतरी येतं म्हणून गाव गोळा व्हायचं. मला वाटलं एवढंसं का आपण पोरगं, पण आपल्या भोवती लोक गोळा व्हायला लागले. 20 गावात जाऊन आलो आणि दौरा केल्याच्या नंतर असं वाटलं की लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. मी एका गावात घोषणा करून टाकली की गारपीटग्रस्तांना सरकारनं नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. सरकार गारपीटग्रस्ताला त्या काळात नुकसान भरपाई देत नव्हतं, दुष्काळ पडला तरी नुकसान भरपाई देत नव्हतं, अतिवृष्टी झाली तरी नुकसान भरपाई देत नव्हतं, ॲक्सिडेंट झाला तरी नुकसान भरपाई देत नव्हतं, साप चावला तरी नुकसान भरपाई देत नव्हतं, वीज पडली तरी नुकसान भरपाई दिली जात नव्हती, आत्महत्या केली तर काहीच भेटत नव्हतं, जे आज दिले जाते तेव्हा दिलं जात नव्हतं. लोकांना वाटलं कोणतरी एक मुलगा आला आणि तो म्हणतो की नुकसान भरपाई दिली पाहिजे. मोर्चा काढला 5 तारखेला, गारपीटग्रस्तांचा मोर्चा. आमदार संतोषराव देशपुते होते आणि मोर्चाला काय त्या 20 गावाचे लोक जमा झाले, 400-500 लोक बिना वाहनाचे. त्या काळात 500 लोक जमा करणं म्हणजे तो लय मोठा माणूस झाला. आणि चालला मोर्चाने नेला तहसीलवर जावं, सरकारच्या विरोधात भाषणं देत कसं नाही, दिलंच पाहिजे, शेतकऱ्याचं नुकसान झालं, सरकार काही कामाचं नाही, विरोधी पक्षाची भाषणं ठोकले आणि लोक गेले घरी. 1 महिन्याच्या बाद काय झालं मला माहीत नाही, तेव्हा नव्हतं तसं, पण सरकारनं घोषणा केली ज्या भागात गारपीट झाल्या त्या भागाला नुकसान भरपाई देण्यात येईल. लोक लागले माझ्याकडे यायला, तुम्ही आलते ना आमच्या गावात, म्हणला म्हणजे नुकसान भरपाई देणार आहे म्हणते. म्हणलं देणार आहे, संघर्ष केला, मोर्चा काढून पैसे भेटू राहिले. आणि मग त्या लोकांचे 20 गावापैकी 15 गावाचे पैसे आले, 5 गावाचे पैसे आलेच नाही. आणि मग काय, गारपीटाचे पैसे वाटणं चालले. मी बाजूला जाऊन उभा राहायचो, लोकांचं साहेब तुम्ही या, तुमच्या हाताने घ्यायचे कर. मी गेलतो ना मोर्चात, जसं काही मॅच आणले पैसे. 15 गावचे पैसे वाटले, 5 गावचे लोक माझ्या दारात येऊन बसले दुसऱ्या दिवशी. काय म्हणे साहेब, 20 गावची बोली होती, 5 गाव. अरे म्हणलं मी आणतो, पुन्हा तुम्ही चिंता करू नका. पहिल्या 15 गावचे लोक चहा पाडणं सुरू करून टाकलं. मला भेटला की चहा साहेब या, तुमच्यामुळे पैसे भेटले आम्हाला. मी रोज तहसीलदाराकडे जायचो, साहेब त्या 5 गावचं काय झालं. त्यात आम्हाला ते तुमच्या मला नांदेड जिल्ह्यातलाच बळीराम पवार नावाचा एक बंजारा समाजाचा तहसीलदार होता त्या काळामध्ये. माझा दोस्त झाला नंतर चांगला. तुला काय करायचं रे, एवढंसं पोरगं चालला शेतकऱ्याच्या बाजू घेऊन. म्हणजे साहेब शेतकऱ्याचा पोरगं मी, एवढंसं पोरगं नाही, मी शेतकऱ्याचा आहे. 5 गावचं काय झालं, 5 गावचं काय झालं. 2 महिने चक्र मारले मी त्याच्याकडं. एक दिवस गेलो गेल्यात, काय राव साहेब तुम्ही बी कमाले चिकाटी ते, आणि रोज विचारतो मला कालच पैसे आले पाहिजे 5 गावचे. तसाच प्रेसमध्ये गेलो, एक हँडबिल छापायचं. त्या प्रेसवाला म्हणलं काय भाव आहे हँडबिल, ते 80 रुपये हजार. मला अर्ध छापलं तर 40 रुपये हजार. पैसे कुठून आणता, अर्ध छापलं 40 रुपये हजारांना. आणि त्या 20 गावात वाटून टाकलं आणि सांगितलं जोपर्यंत या 5 गावचे पैसे भेटणार नाही तो पण आमरण उपोषण रावसाहेब दानवेचं उद्यापासून. म्हणजे उशीर कशाला करायचा, जर माहीत झालं लोकांना तर काय करता. मंडप बिंडप काही नव्हता, हिवाळ्याचे दिवस, बोर्ड बिर्ड काही नाही. एक एवढ्या पुठ्ठ्यावर लिहायचो आम्ही आमरण उपोषण म्हणून, दिलं ठेवून बाजूला. 5 गावचे लोक 500 लोक जमा झाले. पुन्हा लोक पाहिल्यानंतर तहसीलदार, ते डफेदार असायचे पूर्वी तहसीलदार, आता काय म्हणते माहिती, पण डफेदार असते लाल पट्ट्यावाले. आलं म्हणजे तुला बोललो तहसीलदारना, म्हणलं तहसीलदारला पाठविता, आम्ही येत नाही. 2दा फिरून आला तो. लोकांना बोललं तहसीलदार मला बोलवतो, जाऊ का नको. नाही म्हणजे साहेब त्याला इकडे बोलवा. घोषणा द्या जोरदार तहसीलदारच्या सरकारच्या विरोधात आम्ही. शेवटी तहसीलदारने चिठ्ठी पाठवली, येडे चाळी न करू आत ये. मी लोकांना म्हणलं जाऊ का नको. तहसीलदार म्हणजे सन्माननीय रावसाहेब दानवे तुम्ही आत या असं लिहिलं म्हणलं त्याच्यामध्ये. आता सांगायचं काय जायला. ते म्हणले नाही साहेब एकदा जाऊन या, काय म्हणतो ऐकून तर घ्या. गेलो खरे म्हणले, तुला कालच तर सांगितलं मी आले. नाही बा असं म्हणसान तर हे नाही, आपलं दोघांचं हरू द्या. लोकांमध्ये या, लोकांना सांगा की रावसाहेब दानवेनं खूप प्रयत्न केले आणि चक्रा मारल्या, एवढा रेटा होता की त्याच्यामुळे पैसे आले म्हणून. असं म्हणलं तर बरं, नाही तर आम्ही काही उठणार नाही.
म्यान तहसीलदारांना काय बोलायचं ठरवून घेतलं. तहसीलदार बाहेर आले आणि सांगितलं की तुमच्या भावना मी शिकवलं होतं सगळं, म्हणजे तुमच्या भावना माझ्या लक्षात आल्या, मी शासनाला कळवतो आणि एक 15 दिवसात पैसे आणतो. असंच म्हणलं ते 15 दिवस म्हणून. मला तहसीलदार साहेब मग आम्ही उठत नाही, 3 दिवसात पैसे दिले गेले पाहिजे आमचे. आणि दोघांची चर्चा होऊन 5 दिवसात पैसे द्यायचं ठरलं. मग काय विचारता मोठेपणा, 20 गावचे लोक माझ्या मागे फिरायला लागले. या नेता झालो मी तालुक्याचा. लोकांनी रावसाहेब दानवेनं पैसे द्यायला लावले, रावसाहेब दानवेनं पैसे द्यायला लावले. ज्याच्या गावात गारपीट झाली ते बी माझ्या मागे फिरे, आमचं बी झालं तर राव तुम्ही आमच्या गावाला आले नाही. याला म्हणते स्वयंप्रकाशित नेता होणं. आपले कार्यकर्ते गारपीट झाले की चालले खासदार पंचनामे करायला लावा साहेब, तहसीलदारला फोन करा बरं. तुम्ही का जात नाही तहसीलदाराकडं? तुम्हाला तुमचा चेहरा बनवायचा असेल तर गावातले प्रश्न स्वतःला सोडवले ना तर गाव तुमचं कसं ऐकत नाही पाच नाही. का मतं कमी पडले तुमच्या मतदारसंघात? तुमचं गावात न ऐकण्यासारखे झाले लोक, एवढे मोठे माणसं तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे पाहिजे राजवाड्यातून आल्यासारखे वाटवायला तुम्ही सगळे. मला विचार करा, का मतं कमी पडले तुम्हाला? हा संघर्ष केला असता, लोकांचे प्रश्न स्वतः घेऊन गेले असते तर कोणाची मजाल नव्हती मतं खिलाफ जाऊ द्यायची तुमच्या गावातल्या. हे झालेलं एकेकाला जर उठवलं ना तर प्रत्येकाच्या गावात कुठं ना कुठं मतं कमी, कुठं ना कुठं मतं